महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अंतर्गत गेले 65 वर्ष महाराष्ट्र केसरी स्पर्धा या होत आहेत. यावर्षी 2024-25ची 66वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कर्जत या ठिकाणी सन्माननीय आमदार रोहितजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पार पडत आहे. महाराष्ट्र कुस्तीची स्पर्धा ही 2 विभागामध्ये खेळली जाते, मातीमध्ये आणि मॅटवरती. आणि या दोन्ही विभागातून जो विजेता पैलवान आहे या दोघांची लढत ही महाराष्ट्र केसरीच्या टायटलसाठी होत असते. गेले अनेक वर्ष महाराष्ट्र केसरी चांदीची गदा ही आदरणीय मोहोळ कुटुंबाच्या वतीने दिली जाते आणि गेले 3 वर्ष उपमहाराष्ट्र केसरीचाही सन्मान त्या ठिकाणी व्हावा म्हणून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या स्मरणार्थ चांदीची गदा उपमहाराष्ट्र केसरीला गेले 2022पासून ही प्रथा या ठिकाणी आपण महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि तेव्हा मला वाटतं की माती आणि मॅट विभागातल्या विजेत्या पैलवानाचा योग्य सन्मान या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो.